राज्यात परिवर्तन होणार, आमदार जयंत पाटील. पंढरपूर येथे शेकापच्या अधिवेशनाचा समारोप. शेतकरी कामगार पक्ष आता नव्या जोमानं काम करणार आहे. पक्षाने 70% तरुणांना चिटणीस मंडळात सहभागी करून घेतले. नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भविष्यात राज्यात परिवर्तन होणार हे नक्की. येणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये डाव्या पक्षांचा सिंहाचा वाटा असेल. येणाऱ्या काळात आमूलाग्र बदल घडेल असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले. पंढरपूर येथे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी समारोप भाषणात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संपत बापू पवार पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी आमदार बळीराम पाटील, प्राध्यापक एस.व्ही. जाधव, शेकाप कार्यालयीन चिटणीस ॲडव्होकेट राजेंद्र कोरडे, स्वागताध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा चिटणीस, तालुका चिटणीस, शेकापच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व तरुण मंडळी उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 5वीची शिक्षक पालक सभा उत्साहात संपन्न. न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज शैक्षणिक वर्ष 2024-25ची इयत्ता 5वीची शिक्षक पालक सभा शनिवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाली आहे. या शिक्षक पालक सभेच्या अध्यक्षस्थानी न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक प्राध्यापक केशव माने तर मार्गदर्शक म्हणून संस्था सचिव श्री विठ्ठलरावजी शिंदे सर होते. यावेळी व्यासपीठावर संस्था सदस्य प्राध्यापक डॉक्टर अशोकराव शिंदे, प्राध्यापक दीपकराव खटकाळे, उपमुख्याध्यापक प्राध्यापक संजय शिंगाडे, पर्यवेक्षक श्री दशरथ जाधव सर, तात्यासाहेब इमडे सर यांच्यासह सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी मयुरेश चंदनशिवे या प्रशालेच्या माजी विद्यार्थ्याची नुकतीच एमपीएससी मधून जलसंधारण विभागात निवड झाल्याबद्दल त्याचा यथोचित सन्मान संस्था सचिव विठ्ठलरावजी शिंदे सर यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन प्रसिद्धी प्रमुख किरण पवार सर तर आभार शुभागी बनसोडे मॅडम यांनी मानले. माजी नगरसेवक आनंदभाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी केले वृक्षारोपण. नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा गटनेते व राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त 3 ऑगस्ट 2024 रोजी सांगोला शहरातील जुने आरक्षण क्रमांक 46 बगीचासह इतर ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. सोलापूर वन विभागात लेखापाल पदावर कार्यरत असणारे नरेंद्र दोडगे यांनी आनंदभाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त राजमाता प्रतिष्ठान कार्यालयास 50 झाडे भेट दिली. वृक्षारोपण कार्यक्रमास आनंदभाऊ माने मित्रपरिवार तसेच काशीलिंग गाडेकर मित्रपरिवार यांनी वृक्षारोपण करण्यासाठी परिश्रम घेतला. माजी नगरसेवक आनंदभाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त माझी वसुंधरा अंतर्गत सांगोला नगरपालिकेस माझे लाडके झाड या शासनाच्या उपक्रमानिमित्त नगरपालिकेसह 31 झाडे भेट देण्यात आली. त्याचप्रमाणे माजी नगरसेवक आनंदभाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त ठेंगील आय केअर अँड व्हिजन सेंटरच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी शिबिरात नेत्र रुग्णांची तपासणी करून सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप. प्रजापती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना विधानसभा समन्वयक शंकर मेटकरी व हिंदू हृदय सम्राट प्रतिष्ठानचे सचिव व मुख्याध्यापक अनिल बनसोडे सर यांच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाळेवाडी, खिलारवाडी, चिकमोहूद, कटफळ, इटकी व कमलापूर अशा 6 शाळेत शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आलं. यावेळी माजी सरपंच बाळासाहेब ढाळे, शिवसेना विधानसभा समन्वयक शंकर मेटकरी, युवासेना तालुका प्रमुख सुभाष भोसले, नवल गाडे, नानासाहेब गाडवे, महेश ढाळे, योगेश ढाळे, बाळासाहेब काळे, बाबासाहेब खांडेकर, बाबासाहेब ढाळे, संतोष टाकळे, आबा खरात, सचिन सुरवसे, तात्यासाहेब वाघमोडे, लिंगा मासाळ व शिवसैनिक उपस्थित होते. हिंदवी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं कराटे कलर बेल्ट प्रशिक्षण परीक्षा संपन्न. गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी मेरीगोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल गोडसेवाडी वर कराटे कलर बेल्ट परीक्षा घेण्यात आली. कलर बेल्ट प्रकारात खालीलप्रमाणे येलो बेल्ट तन्वी खटकाळे, तन्वी माळी, देवांशी फुले, गार्गी चांडोले, श्रीराज गोडसे, श्रियांश गोरे, प्रणित बनकर, पृथ्वीराज चांडोले, सर्वेश पोरे, ओम खटकाळे, विश्व गोडसे ग्रीन बेल्ट, आराध्या खटकाळे, सई गोडसे, अंजली गोडसे, आर्यन खटकाळे, श्रेयस चांडोले यांनी यश मिळवलं. या परीक्षेत पंच म्हणून सिनियर बेल्ट ब्लॅक बेल्ट मारुती पवार, सत्यम बाबर, प्रतीक राजमाणे, प्रणव राजमाणे, श्रीराम कुलकर्णी,
जन्मेंजय भगत आदींनी काम पाहिलं. या परीक्षेत प्रमुख प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देणारी हिंदवी स्पोर्ट्स फाउंडेशन संस्थेचे सचिव किशोर केदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. गुरुकुल राजुरी येथे औदुंबर नरळे यांचा सत्कार समारंभ संपन्न. तालुका सांगोला येथील श्री गुरुकुल विद्यापीठ व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स राजुरी या प्रशालेचा माजी विद्यार्थी औदुंबर नरळे यांचा सायंटिफिक ऑफिसरची प्रथम श्रेणी या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुकुलचे संस्थापक श्री महादेव बाडबापू हे होते. प्रास्ताविक प्राचार्य श्री BS गायकवाड यांनी केलं. यावेळी प्राध्यापक काटेसर यांनी मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमास सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच औदुंबरची आई श्रीमती ललिता नरळे, मामा श्री जालिंदर सांगोलकर व बंधू विनोद नरळे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री रणदिवे यांनी केले तर पर्यवेक्षक श्री तानाजी बंडगर यांनी उपस्थितांचे आभार मानले.